श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे नियम काय आहेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम स्वामी चरित्र सारामृताचे आपण 11, 21, 41, 51, 108 अशी पारायणं करू शकतो. आणि ही जी पारायणं आहेत ही आपण जसं की 41 दिवसात 108 पारायण असेही करू शकतो, किंवा 108 दिवस 108 पारायण असंही करू शकतो, किंवा 21 दिवसामध्ये 51 पारायण असंही करू शकतो, किंवा 51 दिवसांमध्ये 51 पारायण, 21 दिवसांमध्ये 21 पारायण, 11 दिवसामध्ये 11 पारायण असंही करू शकतो. स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाची सुरुवात शक्यतो आपण गुरुवारी करायची आहे, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या स्वामींचा वार हा गुरुवार म्हणून ओळखला जातो. आणि ज्याही गुरुवारी किंवा ज्याही दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी, त्या गुरुवारी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, गुलाबाचं फूल घ्यायचं आहे, खडीसाखर घ्यायची आहे. आपल्या घराच्या आसपास जिथे कुठं स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे जायचं आहे. स्वामींना आपलं नाव सांगायचं आहे, कशासाठी आपण हे गुरुवार करणार आहे, हे पारायण करणार आहात, किती दिवसांचं पारायण करणार आहात, किंवा किती दिवसामध्ये किती स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहात हे सांगायचं आहे. आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची आहे. किंवा अजून जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. आणि जर तुमच्या घराच्या आसपास स्वामींचं केंद्र नसेल तर आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती किंवा आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा केव्हा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाणार असाल तेव्हा हे नारळ तुम्ही तिथे अर्पण करू शकता, किंवा घराच्या आजूबाजूला जर दत्त मंदिर असेल तर तिथे तुम्ही दुसऱ्या दिवशी हे नारळ अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही. आणि ज्या गुरुवारी किंवा ज्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आता यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. जो नारळ आपण ठेवलेला आहे स्वामींच्या समोर किंवा स्वामी केंद्रामध्ये, तो आपण स्वामींना विनंती करण्यासाठी ठेवलेला आहे की हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. आणि ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत पारायणाला त्या दिवशी हातावर पाणी घेऊन जे आपण करतो तो संकल्प करणार आहोत. संकल्प म्हणजे काय की पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण वाचणार आहोत त्याच दिवशी जेवढे पारायण आपण करण्याचा संकल्प केला आहे तेवढे पारायण होईपर्यंत त्याच वेळेला वाचन करणार आहोत. पहिल्या दिवशी पारायण करायला ज्या जागेवर सुरुवात केलेली आहे ते पुढचे जेवढे पारायण आहेत तर ते त्याच जागेवर बसून आपल्याला वाचायचे आहेत. त्यामुळे पहिल्याच गुरुवारी ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला जो टाईम कम्फर्टेबल आहे की ज्या वेळेवर तुम्ही रोज वाचन करू शकणार स्वामी चरित्र सारामृत त्याच टाईमला तुम्ही पहिल्या गुरुवारी सुरुवात करा. आणि हे पारायण आपल्याला देवघरासमोर बसून म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसूनच करायचं आहे, कारण हे आपण संकल्पयुक्त करणार आहोत. रोजचं जे पारायण आहे ते आपण घरात कुठेही बसून केलं तरीही चालेल, पण हे पारायण संकल्पयुक्त आपण करणार आहोत त्यामुळे हे देवघरासमोर बसूनच करायचं आहे. आणि हे पारायण करत असताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला दिवा आपल्यासमोर लावलेला हवा, अगरबत्ती आपल्यासमोर लावलेली हवीच, कारण हे पारायण आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करणार आहोत. म्हणजे रोजच्या रोज समजा आज मी पारायणाला सुरुवात करत आहे तर अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, अगरबत्ती लावायची आणि मग पारायणाला बसायचं. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून मध्येही न उठता एकाच वेळी हे पूर्ण अध्याय वाचणे म्हणजे याला पाठ म्हणतो. जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याची, बोलण्याची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 तास किंवा 1 तास 20 मिनटं लागू शकता. पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही गृहीत धरा की तुम्हाला 2 ते 2.5 तास लागू शकता. पण एक 10-11 पारायणं झाल्यानंतर तुम्हाला सवय होऊन जाते, ते शब्द आपल्या तोंडात असतात, त्यामुळे आपलं परत
लवकर लवकर वाचन होतं. आणि खूप असंही वाचू नका की तुम्ही खूप फास्ट वाचताय, तुम्हालाही कळत नाही तुम्ही काय वाचताय, असं अजिबात करू नका. व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कळू द्या की त्या ओळीमध्ये काय आहे, तुम्ही काय वाचताय, त्याचा अर्थ काय आहे, तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने आपण वाचा. नाहीतर कधी संपेल कधी संपेल कधी संपेल म्हणून तुम्ही वाचाल तर तुमच्या या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही. तिसरा नियम म्हणजे आपण पारायणाला सुरुवात केल्यानंतर पारायणाचे पूर्ण 21 अध्यायपर्यंत आपण वाचलं. 21 अध्याय झाल्यानंतर स्वामींना काहीतरी नैवेद्य दाखवायचा. भलेही साखरेचा असो, दूध साखर असो, एखादं फ्रूट असो किंवा तुम्ही घरात केलेला स्वयंपाक असेल, जोही काही नैवेद्य असेल तो दाखवायचा. त्यानंतर स्वामींची आरती करायची आणि मग आपण आसनावरून उठायचं, ते आसन उचलून ठेवायचं. असं पूर्ण जेवढे आपण पारायण करणार आहोत तेवढ्या दिवस रोज स्वामींना काही ना काहीतरी आपलं पारायण झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि हे पारायण करत असताना जर आपल्याला मासिक धर्म आला तर त्या दिवशी हे पारायण करायचं नाही आहे, तेवढ्या दिवस हे पारायण करायचं नाही. आणि जेव्हा आपल्याला सुतक पातक येतं तेव्हाही आपल्याला पारायण करायचं नाही, तेवढे दिवस सोडायचं. आणि तेवढे दिवस झाल्यानंतर परत पुढच्या दिवशीपासून पारायणाला सुरुवात करायची आणि मग तेव्हा ते पारायण आपण काउंट करायचे. जेव्हा आपण गावाला जातो तेव्हा पण आपल्याला हे पारायण करायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे वाचू शकता तुम्ही, पण ते आपल्याला काउंट करायचं नाही आहे. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये देवघरासमोर बसू, स्वामींच्या फोटोसमोर बसून वगैरे पारायण करू, तेच पारायण आपल्याला काउंट करायचं आहे. जसं की समजा तुम्ही 41 पारायण करणार आहात तर 10 पारायण झाली आणि तुम्हाला काहीतरी मासिक धर्म आला किंवा तुम्हाला सुतक पातक आलं तर ते सोडून द्यायचं आणि ते झाल्यानंतर मग 11व्या आपलं पारायणाला म्हणजे 11व्या पाठाला सुरुवात करायची. आणि हे आपलं संकल्पयुक्त पारायण आहे, त्यामुळे हे पारायण करत असताना नॉनव्हेज खायचं नाही, ब्रह्मचर्य पाळायचं, परान्न घ्यायचं नाही. पण बघा आता आपण हे 41 पारायण करणार आहोत किंवा 108 पारायण करणार आहोत तर काही जणांना शक्य नाही आहे. पण हे बघा, काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. स्वामींना माफी मागायची, स्वामींना सांगायचं की मी या गोष्टी का पाळू शकत नाही आणि तुम्ही हे पारायण करू शकता. कारण हे नियम वगैरे हे आपण बनवलेले आहेत. बघा आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे जर एखादं आपण पारायण करतोय किंवा एखादी सेवा करतोय, आपल्याकडून चूक भूल झाली तर तुम्ही मला सांगून उपयोग नाही किंवा अजून कोणाला सांगून उपयोग नाही, तुम्ही काही करू शकणार नाही. ते स्वामी जे आहेत आपले ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना माफी मागायची. पण न कळत जर आपल्याकडून चूक झाली तर त्यासाठी माफी मागायची, पण कळत मुद्दामून काही चुका करायच्या नाहीत. कारण आपल्याला माहीतच असेल आपले स्वामी तर ही मासिक पाळी असेल, विटाळ असेल, सुतक पातक हे काहीच मानत नव्हते. हे जे नियम आहेत हे सर्व आपण लावलेले आहेत. कारण आपल्या मनाला पटत नाही की सुतक पातकमध्ये विटाळामध्ये आपण या धार्मिक गोष्टी कराव्यात, त्यांना हात लावावा, हे आपल्या मनाला पटत नाही, म्हणून आपण या गोष्टींचं पालन करतो. पण जर तुम्हाला एवढे 41 दिवस किंवा 108 दिवस नॉनव्हेज खाणं शक्य नसेल, तुमच्या घरामध्ये म्हणजे खातच असतील किंवा ब्रह्मचर्य पालन करणं शक्य नसेल तर ठीक आहे, तुम्ही ते करू नका. पण सकाळी अंघोळ झाली की तुम्ही हे पारायण करत जा. आणि किमान म्हणजे गुरुवारी तरी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका किंवा कोणीच खाऊ नका. तसं तर हे पूर्ण पारायण काळामध्ये तुम्ही नॉनव्हेज सोडलं, ब्रह्मचर्य पाळलं तर खूप चांगलं आहे. पण बघा एखादी सेवा करताना, एखादं पारायण करताना जर त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील तर यासाठी काहीच अर्थ नाही. कारण ही जी सेवा पारायण आपण करतो तर आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या संसारामध्ये काही अडीअडचणी असतात त्या सुटाव्यात, आपल्या नात्यामधला दुरावा जो आहे तो कमी व्हावा, यासाठी आपण या सर्व सेवा करत असतो. आणि जर या सेवेमुळे आपल्या परिवारामध्ये कलह वाद होत असतील तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. आणि दुसऱ्या कोणाला दुखवून म्हणजे आपल्या परिवारातील व्यक्तींना दुखवून जर आपण स्वामींची सेवा केली तर स्वामीही त्या सेवेचा स्वीकार करणार नाहीत. त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होतील असं कोणताही नियम पाळू नका. पण असंही नाही की तुम्हाला नियम पाळणं शक्य नसेल तर तुम्ही सेवाच करणार नाही, असं काही नाही. तुम्ही सेवा अगदी मनापासून करा. कारण जे स्वामी आहेत ते आपल्या सेवेचे भुकेले आहेत. आपण जी सेवा अगदी मनापासून करतो त्याचा ते स्वीकार करता. आपण म्हणजे हे पाळतोय, आपल्याकडून ही चूक झाली, याचं काहीही नाही. पण मुद्दाम चुका करू नका. जेवढे नियम तुम्हाला पाळणं शक्य आहेत
तेवढे नियम पाळा. पण एखादा नियम पाळणं शक्य नसेल तर सोडून द्या, असं काहीही हरकत नाही. स्वामींना रोज सेवा झाल्यानंतर ज्या काही चुका झाल्या किंवा कळत नकळत झाल्या त्याबद्दल आपण माफी मागायची. आणि ही सेवा म्हणजे तुमचे समजा पूर्ण तुम्ही 41 पारायणाचा संकल्प केला आहे आणि 41 पारायण तुमचे झाले, शेवटच्या पारायणाच्या दिवशी म्हणजे 41व्या पारायणाच्या दिवशी आपल्या जिथेही कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे जायचं. तिथे आपण नैवेद्यासाठी केळी अर्पण करू शकतो किंवा एखादं फ्रूट अर्पण करू शकतो. केंद्रामध्ये हे नैवेद्य घेऊ शकतो किंवा अजून काय असेल तर तुम्ही सेवा करू शकता. घरामध्ये जर एखादं ब्राह्मण दाम्पत्य असेल तर त्यांना तुम्ही जेवणासाठी बोलावू शकता. शेवटच्या म्हणजे पारायणाच्या दिवशी व्यवस्थित तुम्ही पूजा मांडणी करू शकता. स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता. आरती करू शकता. तसं तर आपल्याला पारायण सुरुवात झालं ते शेवट म्हणजे पहिल्या पारायण, समजा तुम्ही 41 पारायणाचा संकल्प केला तर पहिल्या पारायणापासून ते 41 पारायणापर्यंत रोज पारायण झाल्यानंतर आपल्याला स्वामींना साखरेचा का होईना नैवेद्य दाखवायचा, केळीचा का होईना नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आहे. स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. नॉनव्हेज खाऊन झाल्यानंतर वगैरे आपल्याला पारायणाला सुरुवात करायची नाही आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी जर आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करतो त्यानंतर पारायण केलं तर अतिउत्तम. पण जे ऑफिसला जातात ज्यांना शक्य नाही, अगदी त्यांनी रात्री केलं तरीही चालेल, पण दिवसभर तुम्ही नॉनव्हेज वगैरे काहीही खाऊ शकणार नाही. आणि तुम्ही ऑफिसहून आल्यानंतर आंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावून पारायणाला सुरुवात करायची. पारायण करत असताना म्हणजेच पहिल्या अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत वाचत असताना मध्येच उठायचं नाही. कंटिन्यू 1 ते 21 अध्याय आपल्याला वाचन करायचे आहेत. तर असे हे छोटे छोटे काही नियम आहेत जे आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 21, 41, 51, 108 पारायण करताना हे छोटे मोठे नियम पाळायचे आहेत. यातील जेवढे नियम तुम्हाला पाळणं शक्य आहेत तेवढे नियम पाळा. आणि बाकी तर काय जी आपण सेवा करतोय, पारायण करतोय, हे श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याला महत्त्व आहे. कारण तुमच्या मनामध्ये जर श्रद्धाच नसेल, विश्वास नसेल, तुमच्या या कडक नियम पाळण्याला, तुमच्या सेवेला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करा. स्वामींना पूर्णपणे शरण जा आणि ज्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात, हे पारायण करत आहात, ती इच्छा माझे हे पारायण करत असतानाच पूर्ण होणार आहे हा ठाम विश्वास मनात ठेवा. आणि स्वामीच माझी ही इच्छा पूर्ण करणार आहेत हा विश्वास मनात ठेवा. नक्कीच तुमचे अगदी काही 2, 4, 5 पारायण झाले तरीही तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा हे पूर्ण पारायण पूर्ण होण्याच्या आत तुमची इच्छा 100% पूर्ण होईल, कोणतीही इच्छा असो. आणि जरी समजा 1, 2, 5 पारायण झाले आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तर हे पारायण अर्धवट सोडायचं नाही. जेवढ्या पारायणाचा तुम्ही संकल्प केला आहे तेवढे पारायण आपल्याला पूर्ण करायचेच आहेत. तेही श्रद्धेने आणि विश्वासाने, कंटाळवाणे नाही की अर्ध वाचलं आणि पुढे कधी संपतं हा विचार केला तर असं कधीच तुमची म्हणजे स्वामी तुमच्या सेवेचा स्वीकार करणार नाही. त्यामुळे श्रद्धेने जीही काही सेवा करताय ती श्रद्धेने करा आणि विश्वासाने करा. श्री स्वामी समर्थ.